नमस्कार, श्री स्वामी समर्थ. माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहेत यंदा वटपौर्णिमा कधी आहे, तिथी विभागून असल्याने किंवा आल्याने संभ्रम, अचूक मुहूर्त, साहित्य आणि पूजाविधी. हिंदू धर्मात सुवासिनींसाठी वटपौर्णिमा हे व्रत अत्यंत महत्वाचे आणि पवित्र मानले जाते. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी महिला या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि उपवास ठेवतात. हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमेला केले जाते. मात्र वर्ष 2026 मध्ये अधिक मास ज्येष्ठ मास असल्यामुळे वटपौर्णिमेचे तारखेबाबत महिलांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. पौर्णिमा 28 आणि 29 जून या दोन्ही तारखांमध्ये विभागून आल्यामुळे हा संभ्रम निर्णय झाला आहे. पंचांगानुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते. परंतु 2026 मध्ये ज्येष्ठ महिन्यात अधिक मास असल्यामुळे त्यात बदल झाला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार अधिक मासात कोणतेही मुख्य सण किंवा नैमित्तिक व्रते केली जात नाहीत. त्यामुळे पहिल्या ज्येष्ठ महिन्यात वटपौर्णिमा साजरी न करता ती निज ज्येष्ठ महिन्यात म्हणजेच अधिक मासानंतर येणाऱ्या शुद्ध पौर्णिमेला साजरी केली जाते. उदय तिथी आणि पंचांगानुसार यंदा वटपौर्णिमेचे व्रत 29 जून 2026 रोजी पाळले जाईल. ज्येष्ठ पौर्णिमा तिथी प्रारंभ 28 जून 2026 रविवारी सकाळी 8:30 वाजता. ज्येष्ठ पौर्णिमा तिथी समाप्त 29 जून 2026 सोमवारी सकाळी 8:58 पर्यंत असेल. उदय तिथीनुसार ज्येष्ठ पौर्णिमा 29 जून रोजी असल्यामुळे यंदा वटपौर्णिमा सोमवार 29 जून 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. तर 29 जून 2026 रोजी वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी शुभ वेळ हे सकाळी 8:55 पासून ते 10:40 पर्यंत असेल. पूजेसाठी लागणारे साहित्य. वडाच्या पूजेसाठी खालील साहित्य सोबत घ्यावे: हळद, कुंकू, वडाला बांधण्यासाठी दोरा किंवा कापसाचे सूत, बांगड्या, मंगळसूत्र व इतर सौभाग्याचे साहित्य, फुले व अक्षता, दिवा, विड्याची पाने, 5 फळे, आंबा, पाण्याचा कलश. वटपौर्णिमेची संपूर्ण पूजाविधी. सकाळची तयारी. वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी सूर्योदयापूर्वी उठून पवित्र स्नान करावे आणि पारंपरिक नवीन किंवा सुंदर वस्त्र धारण करावे. तसेच शक्यतो लाल, पिवळ्या किंवा हिरव्या रंगाची साडी परिधान करून सौभाग्य अलंकार घालावेत. व्रताचा संकल्प. पूजेच्या ठिकाणी किंवा वडाच्या झाडाजवळ जाऊन सर्वप्रथम व्रताचा संकल्प करावा. वडाच्या झाडाची पूजा. वडाच्या झाडाच्या मुळाशी पाणी अर्पण करावे. त्यानंतर हळद, कुंकू, अक्षता, फुले आणि 5 प्रकारची फळे अर्पण करावी. सावित्री देवीची पूजा करून सौभाग्य अलंकार अर्पण करावेत. दिव्याने आरती ओवाळावी. सूत गुंडाळणे. वडाच्या झाडाला सुती पांढरा दोरा किंवा कच्चा सूत गुंडाळत फेऱ्या माराव्यात आणि प्रत्येक फेरीत पतीच्या दीर्घायुष्याची आणि 7 जन्माच्या साथीची प्रार्थना करावी. सत्यवान सावित्रीची कथा. पूजा पूर्ण झाल्यावर वडाच्या झाडाजवळ बसून किंवा घरी येऊन सत्यवान आणि सावित्रीची पौराणिक कथा आवर्जून ऐकावी किंवा वाचावी. तर पूजेचे शुभ मुहूर्त. मुख्य उत्तम वेळ सकाळी 8:55 पासून 10:40 पर्यंत असेल. तसेच पर्यायी वेळ काही पंचांगानुसार सकाळी 6:30 पासून ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत पूजा करता येईल. राहुकाळ. वटपौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच 29 जून 2026 रोजी राहुकाळ सकाळी 7:10 ते सकाळी 8:55 पर्यंत असेल. ज्योतिषशास्त्रानुसार या वेळेत कोणतेही नवीन किंवा शुभ कामे करणे टाळावेत. तसेच त्यामध्ये आलेले शुभ संयोग. पंचांगानुसार वटपौर्णिमा यंदा सोमवारी येत असल्याने चंद्र आणि भगवान शिव यांची कृपा प्राप्त होते असे मानले जाते. सोमवार हा शिवपूजेसाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो. पंचांगानुसार 29 जून रोजी दुपारपर्यंत शुक्ल योग राहणार आहे. हा योग शुभ कार्य, पूजा, नवीन उपक्रम आणि मंगल कार्यांसाठी अनुकूल मानला जातो. वटपौर्णिमा 5 राशींसाठी भाग्याचे दरवाजे उघडणार आहे. यंदा वटपौर्णिमा रोजी साजरी होत असून पौर्णिमेची तिथी सोमवार आणि शुभ योगांच्या संयोगामुळे काही राशींवर विशेष परिणाम होत आहे, जसे की वृषभ, मिथुन, सिंह, तुळा राशी, मकर राशी या राशींवर विशेष आणि शुभ परिणाम पडणार आहे.